कधी असं वाटतं का, सणाचा दिवस असतो पण त्याचा आनंद घेण्यापेक्षा आपण कामात जास्त व्यस्त असतो आणि थकून जातो. घर आवरणं, पूजेची तयारी, नैवेद्य, स्वयंपाक, वस्तूंची शोधाशोध आणि लास्ट मिनिटची धावपळ. आणि मग सणाच्या दिवशी मलाच सगळं कसं करावं लागतं अशी येणारी फिलिंग रिलेटेबल आहे ना? हाय ऑल, मी पल्लवी, तुमची लाडकी ऑनलाईन मैत्रीण, जी तुमच्यासोबत घर आणि आयुष्य अजून थोडंसं सुंदर बनवते. लहानपणी सण म्हणजे मज्जा असायची. नवीन कपडे, घरातून येणारा बासुंदीचा सुगंध, आईची लगबग आणि मनातला आनंद. पण मोठं झाल्यावर सणांचा आनंद त्याच्या तयारीतच हरवून जातो. सगळं परफेक्ट करण्याच्या प्रयत्नात आपण कम्प्लिटली एक्झॉस्ट होऊन जातो. याच रिझनमुळे सणाची तयारी थोडी आधीपासून करायचं मी डिसाईड केलं. बिकॉज सणाचा अर्थ परफेक्शन मध्ये नाही तर सेलिब्रेशन मध्ये असतो. आता सण म्हटलं की रांगोळी आलीच, आणि इंटरनेटवर सध्या व्हायरल होत असलेल्या रांगोळी पण तुम्ही पाहिल्याच असतील. इतक्या सुंदर रांगोळी होत्या, पण मनात विचार आला, आपण हे ट्राय करायचं का? माणूस हा शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी असतो असं म्हणतात. प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी शिकत असतो. म्हणून मी सुद्धा अशी रांगोळी बनवायला शिकायचं ठरवलं. इंटरनेटवर काही रेफरन्स घेतले आणि सुरुवात केली. हो, रांगोळी परफेक्ट नाही कदाचित, पण ती काढताना जे समाधान मिळालं ते शब्दात सांगता येणार नाही. जेव्हा मी ती सेट करून पाहिली तेव्हा खरंच माझ्या चेहऱ्यावर स्माइल होती. कारण त्या क्षणी एक मनात विचार आला, आज मी काहीतरी नवीन शिकले. आणि ही छोटीशी खुशी कधीच मला विकत घेतलेल्या रांगोळीमध्ये मिळाली नसती. जर तुम्हाला सुद्धा रांगोळीसाठी होणारी लास्ट मिनिट धावपळ करायची नसेल तर एक छोटी सवय लावा. रांगोळीचे रंग, छापे, टूल्स हे सगळं एकत्र काढून ठेवा आणि जमलंच तर एकत्र जागे ठेवा. मी काही प्रोडक्ट्स बाय केले आहेत जे फेस्टिवलला हेल्पफुल होतील. व्हिडिओच्या शेवटच्या सेक्शन मध्ये मी हे शेअर करेल, सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणत्याही गोष्टीची सुरुवात मोठ्या स्टेप्सने नाही तर छोट्या छोट्या तयारीने सुरू होते. आयुष्यातही असंच असतं ना. मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा छोट्या गोष्टी आधी नीट लावल्या तर आयुष्य आपोआप छान होतं आणि सोपं होतं. जसं की गुढीसाठी लागणारी हरभऱ्याची डाळ आणि गुळ याचा नैवेद्य एका डब्यात ठेवून दिलं की सणाच्या दिवशी सगळेच डबे ओपन करत शोधाशोध करावी लागत नाही. आणि पाडव्याच्या दिवशी फक्त लिंबाची पानं ऍड करायची, मग झालं. मग येतं मील प्रिपरेशन. कोणी बासुंदी तर कोणी श्रीखंड. सगळीकडे वेगवेगळी थाळी असली तरी स्वयंपाकाची धावपळ एकच. सणाच्या दिवशी किचन हे 100% ऑक्युपाय असतं. घरात दरवळणारा तुपाचा सुगंध, पुरीचा फुलणारा डोंगर, बासुंदीची लुसलुशीत धार, आहा, आणि कडकडून लागणारी भूक. पण जर यासाठी लागणाऱ्या वस्तूंचं प्रिपरेशन लास्ट मिनिटला ठेवलं तर केऑस आणि चिडचिड होण्याचे चान्सेस 200% वाढतात. आणि त्यामुळे स्वयंपाकातला गोडवाही हरवून जातो. गुढीपाडवा म्हटलं की बासुंदी आलीच. त्यासाठी लागणारे बदाम, पिस्ता, काजू हे सगळंच आधी मी कट करून ठेवते. कारण सणांच्या दिवशी ही छोटी छोटी कामं मोठी वाटायला लागतात. म्हणूनच थोडी तयारी आधी केली की जसं भाजीचं प्रिपरेशन. हा छोटा वाटत असला तरी बेस्ट वे आहे लास्ट मिनिट गडबड वाचवण्यासाठी. मान्य आहे की काही गोष्टी आधी तयार करून ठेवता येत नाहीत, पण त्याची लिस्ट असली की आठवण राहते. ही छोटीशी यादी त्या दिवशी शॉपिंग इझी करून टाकतं. हळद, कुंकू, फूल, अगरबत्ती, नारळ, नैवेद्य सगळ्या गोष्टी एकदा डोळ्यासमोर आल्या की मनही निवांत असतं. आधीच्या काळी सण जवळ आला की घराचं अंगण आधी साफ केलं जायचं, सडा टाकला जायचा. आता हे सगळं नाही म्हणा, पण फ्लॅट मधल्या मेन डोअरला तेवढंच महत्व आहे. कारण मुख्य दरवाजा म्हणजे घराचा चेहरा. घराचं दार स्वच्छ असेल तर पॉझिटिव्हिटी घरात नांदते. दरवाजा, उंबरा साफ केलं की झालं. इतकं सोपं असतं ते. मला सण म्हणजे फक्त मोठे रिच्युअल्स नाही वाटत,
तर सण म्हणजे त्यासाठी घरातल्या माणसांमध्ये उमललेली आपुलकी, एकमेकांना स्वीकारायची तयारी, इगो आणि इश्यूजला साईडला ठेवून एकमेकांच्या सोबतीने एन्जॉय करायचा दिवस वाटतो. घरात होणारी शांत लगबग आणि त्या सगळ्यातून घरात तयार होणारी सुंदर उबदार भावना. वर्षभर घरात आपण अनेक वस्तू आणतो, पण काही वस्तू अशा असतात ज्यांना आपण सणांच्या वेळी हात लावतो. ही गुढीची काठीही अशीच. वर्षभर ती शांतपणे एका कोपऱ्यात विसावलेली असते, न बोलता न दिसता. तिच्यावर धूळ जरी बसली तरी आपलं तिच्याकडे लक्ष नसतं. पण गुढीपाडवा जवळ आला की तिला हातात घेताच अचानक घरात सण उतरल्यासारखं वाटतं. तिच्यावरची धूळ पुसताना एक गोष्ट जाणवली. धूळ बसायला वेळ लागत नाही. ती वस्तूंवर बसते, घरावर बसते आणि कधी कधी मनावरही. कदाचित म्हणूनच सण आपल्या आयुष्यात येत असतात, आपल्याला आठवण करून द्यायला की कधी कधी मनावरचं मळ दूर टाकून स्वच्छ आणि पवित्र मनाने जगा. आपण माणसं पण प्रत्येक माणसाला गुढीसारखेच वापरतो, वाटतं का तुम्हाला? वाटेल तेव्हा वापरायचं, बाकी टाइम धूळ. काठी तरी देखील उभी राहते आनंदाने परत. माणसाने पण तसंच असावं का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये सांगा. आता हीच साधीशी काठी गुढी बनून उभी राहणार आहे. प्रत्येक वर्षी आयुष्य आपल्याला एक संधी देतं, पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याचा. कदाचित म्हणूनच गुढी ही फक्त दारात उभी राहत नाही, ती उभी राहते आपल्या आशांवर, आपल्या विश्वासावर आणि पुन्हा एकदा चांगलं जगण्याच्या इच्छेवर. पूजेसाठी लागणारी काठी, चवरंग, भांडी सगळं आधीच साफ करून ठेवलात तर तुम्ही पण आनंदाने गुढी उभारू शकता. शेवटी गुढी उभारताना मनात काय भावना आहे ते महत्वाचं. कधी कधी घर सजवण्यासाठी मोठ्या गोष्टी लागत नाहीत. तुम्ही केलेला एक प्रयत्न एक होम स्टोरी बनू शकते. खण, इरकल ही महाराष्ट्राची परंपरा आहे. असे फॅब्रिक पाहिले की आजीच्या साड्यांची आठवण येते नेहमीच, आणि त्या काळची साधी सुंदरता आठवते. काही गोष्टी जुन्या असल्या तरी त्याची किंमत कधीच कमी होत नाही. त्या फक्त थोड्या काळासाठी आपल्या आयुष्यातून बाजूला होतात. हळूहळू मशीन साफ केली, धागा बसवला आणि मग त्या खणाच्या कापडाला पहिला टाका लावला. आज प्रत्येक गोष्टी किती सहजपणे विकत घेऊ शकतो आपण, पण काही गोष्टी स्वतःच्या हाताने तयार केल्या की त्याची वेगळीच व्हॅल्यू असते. आता आधीच्या काळासारखं हँडमेडला जास्त व्हॅल्यू आली आहे. म्हणून मी ठरवलं या सुंदर खणाच्या पीस पासून कुशन कव्हर शिवायचे. याच आवाजात जुने दिवस आठवत मी स्टिचिंग करत बसले. परफेक्शन कुठेच नव्हतं, कारण मी कोणता कोर्स केला नाही, पण काहीतरी नवीन घडवल्याचा आनंद होता. एका साधा कापडाच्या तुकड्यापासून सुंदर कुशन कव्हर बनवण्याचा तो प्रयत्न होता. पण खरं सांगायचं तर सुंदरता फक्त कव्हरमध्ये नव्हती. सुंदरता होती प्रयत्नात, त्या वेळेत आणि त्या आनंदात जो आपण स्वतःसाठी काहीतरी तयार केल्यावर अनुभवतो. कदाचित म्हणून आपल्या घरातल्या सगळ्यात सुंदर वस्तू त्या नसतात ज्या आपण विकत आणतो, तर त्या असतात ज्या आपण हाताने स्वतः बनवतो. हा माझा वे आहे घर सजवायचा. तुम्ही पण विकेंडला घर सजवा, कारण घर फक्त सणाच्या दिवशी सजवायचं नसतं, तर घरातली वाईब ही सणासारखी असावी रोज. घर सजवणं म्हणजे फक्त वस्तू मांडणं नसतं, आपल्या मनाचा एक छोटासा तुकडा घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवणं. हळूहळू एक कुशन कव्हर सोफ्यावर ठेवताना मनात एक वेगळी शांतता आली. प्रत्येक टाक्यात थोडासा वेळ आहे, थोडासा प्रयत्न आहे आणि खूप सारा आनंद. मग काही फुलं ठेवली. फुलांचं एक वेगळं सौंदर्य असतं. फुलांशिवाय सण साजरा करणं अशक्य आहे. आणि मग सुंदर रग जमिनीवर पसरवताना अचानक पूर्ण बैठकीला जणू जानच आली. कधी कधी घराला मोठे बदल लागत नाहीत, फक्त काही लहान सुंदर गोष्टी योग्य जागी ठेवायच्या असतात. आणि मग अचानक तोच हॉल, तोच सोफा, तीच जागा थोडी वेगळी वाटायला लागते आणि अधिक आपली. सो असा छोटासा बदल कुशन कव्हर मध्ये, रग मध्ये, कर्टन्स मध्ये करून बघा. सणाच्या दिवसाची वाट कशाला पाहायची? मी कलाबाई नंदा इन्स्टा स्टोअर वरून फेस्टिवल साठी काही सेट ऑर्डर केलेले, तुम्हाला दाखवते. हा चौरंगाचा कव्हर, सुंदर फिनिशिंग, दाराचं आंब्याचं पानांचं तोरण.
ही टोपी. सुंदर नक्षीकाम केलेला हा वॉल हँगिंग. मी गुढीच्या दिवशी शॉर्ट्स आणि रील्स टाकेल, ते नक्की पहा. सणाच्या दिवशी आपण सगळं मनापासून करायचं ठरवतो, पण अनेकदा लास्ट मिनिटला एक प्रश्न उभा राहतो, अरे काहीतरी विसरलं नाही ना, आणि मग सुरू होते धावपळ. सणाचा तो शांत क्षण कधी कधी छोट्या शोधाशोधीतच हरवून जातो. म्हणून मला एक छोटीशी सवय आहे. सणाच्या आधी पूजेला लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची एक छोटी यादी करून ठेवायची. कदाचित या टिप्स खूप मोठ्या नाहीत, खूप वेगळ्याही नाहीत, पण आयुष्यात अनेक सुंदर गोष्टी या साधेपणातूनच जन्म घेतात. थोडं नियोजन आणि थोडी जागरूकता, आणि सणाचा दिवस अचानक खूप शांत, सुंदर आणि आनंददायी होतो. तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.